नो मी आपणास आज प्रकरण क्रमांक 3 इयत्ता 10वी भूगोल या विषयाचा पाठ तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। या प्रकरणाचे नाव आहे भारत व ब्राझील प्राकृतिक रचना व जलप्रणाली। हे प्रकरण समजवण्याच्या आधी मी तुम्हाला 2 प्रकरणांचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लॉकडाऊनमध्ये मी घरी बसलेला आहे, काहीतरी करावं, काहीतरी विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनमध्ये ज्ञान द्यावं या दृष्टिकोनातून मी पहिले 2 प्रकरणं सादर करून आता 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहे। त्याआधी मी तुम्हाला सांगू शकतो की माझ्याकडे खूप काही मोठी टेक्नॉलॉजी आहे, कॅमेरा आहे आणि त्याच्यामधून मी ही व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवतो आहे असं नाही। तर हे सर्व काही मी करत असताना माझ्याकडे फळा आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे आणि माझा मुलगा यज्ञेश दीक्षित हा BCAच्या 2ऱ्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे। मी ज्ञान देतो, मी बोलतो, मी शिकवून जातो, परंतु खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाचं सेटिंग करणं, त्या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ते फोटो एडिट करणं, हे सर्व कष्टाचं काम माझा मुलगा यज्ञेश दीक्षित आवडीने करतो। म्हणूनच मला ही स्फूर्ती मिळाली आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रकरण का असेना देण्याचा प्रयत्न करतो आहे। आज या 3ऱ्या प्रकरणामध्ये भारत प्राकृतिक रचना, ब्राझीलची प्राकृतिक रचना, भारतामधील जलप्रणाली, ब्राझीलमधील जलप्रणाली, खूप मोठा विस्तार ह्या प्रकरणाचा दिलेला आहे। आणि हे सर्वच जर प्रकरण एकदम शिकवण्याचा प्रयत्न केला गेला तर ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि भारताची प्राकृतिक रचना हे तुम्हाला समजणार नाही, जम्बल होऊन जाईल। म्हणून मी आधी फक्त भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी तुम्हाला ज्ञान देणार आहे, नंतर मी ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेविषयी ज्ञान देईल, नंतर मी भारतातल्या जलप्रणालीविषयी ज्ञान देईल आणि नंतर ब्राझीलच्या जलप्रणालीविषयी ज्ञान देईल। तुम्ही ज्या वेळेला हे सर्व पाहाल, ऐकाल, लिहाल त्यावेळेला दोघांमधला फरक तुम्हाला आपोआप कळून जाणार आहे। पाठ्यपुस्तकामध्ये हा एक आपल्याला भारत प्राकृतिक असा नकाशा दिलेला आहे। हा नकाशा जर आपल्याला समजला विद्यार्थी मित्रांनो, तर भारताच्या प्राकृतिक रचनेची कोणतीही ओळ वाचायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही। नकाशावरनं आपल्याला सर्व माहिती लिहिता येणार आहे तुम्हाला। याच्यामध्ये रंगछटा पद्धतीचा वापर केलेला आहे। भारतामधील उंचीचा जो प्रदेश आहे तो अशा विशिष्ट रंगाने दाखवला आहे। अगदी जो मैदानी प्रदेश आहे हिरव्या रंगाने, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची कमी आहे तो हिरव्या रंगाने दाखवला आहे। सर्वात जास्त उंची ज्याची आहे तो तुम्हाला राखाडी रंग, गुलाबी रंग, पिवळा रंग दाखवतोय तुम्हाला पठारी प्रदेश। त्या पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला गुलाबी शेड दिसते आहे थोडीफार, तो त्या ठिकाणचे प्राचीन पर्वतरांगा, प्राचीन डोंगराळ भाग जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला हिच्यामध्ये दिसतो आहे। अशा प्रकारे रंगछटा पद्धतीच्या सहाय्याने हा नकाशा घेतलेला आहे। सूचीमध्ये उंची पण दिलेली आहे। अंदमान निकोबार बेटं दिलेले आहेत, लक्षद्वीप बेटं दिलेले आहेत। या नकाशावरती खाली तुम्हाला प्रश्नसुद्धा दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा नकाशा परीक्षेला विचारला तर कसा विचारला जाईल, त्याच्यावरती कोणते प्रश्न विचारले जातील त्याचा अभ्यास आता आपण पाहू। पहिला प्रश्न दिला आहे की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेला आहे? दिशा माहीत पाहिजे। नकाशामध्ये दिशा ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक
सोपी पद्धत सांगतो की आपला उजवा हात जो असतो ती पूर्व दिशा असते, आपला डावा हात जो आहे ती पश्चिम दिशा आहे, वरचा भाग म्हणजे डोक्याकडचा भाग तो उत्तर दिशा आणि हा पायाकडचा भाग म्हणजे दक्षिण दिशा. अशा पद्धतीने जर आपण नकाशामधल्या दिशा ओळखायचा प्रयत्न केला तर भारताच्या उत्तर भागामध्ये, आणि हा भारताचा ईशान्य भाग आहे, या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची उंची 6000 ते 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. हे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. आता हा द्वीपकल्प आहे. द्वीपकल्प म्हणजे काय ते मी तुम्हाला समजवणार आहे. पठारी प्रदेश, या द्वीपकल्पीय भागामध्ये दक्षिण वाहिनी नदी जी दिलेली आहे ती प्राणहिता नदी दिलेली आहे, आणि ही प्राणहिता नदी जी आहे ती गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. ही एकच दक्षिण वाहिनी नद्या द्वीपकल्पावरची आपल्याला सांगता येऊ शकेल. गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे? तिसरा प्रश्न दिला आहे. हा गडद हिरवा रंग दिलेला आहे. ह्या रंगानुसार उतार जर घेतला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे ह्या मैदानी प्रदेशाचा उतार येतो. आरोली पर्वत ते छोटा नागपूर पठाराच्या दरम्यानमध्ये असणाऱ्या पठारांची नावं सांगा, असा प्रश्न दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भारताचा नकाशा आहे. या ठिकाणी राजस्थानमध्ये हा आरोली पर्वत आहे आणि या ठिकाणी छोटा नागपूरचा पठारी प्रदेश आहे. आरोली पर्वत आणि छोटा नागपूरचा पठार या दरम्यानमध्ये कोणकोणते पठाराचे उपविभाग आहेत? तर तिच्यामध्ये सुरुवातीला घेतला आपण तर मेवाड पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार, बागेलखंड पठार असे हे उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचे उपभाग आहेत. हे उपभाग का पडले? तर या पठारी प्रदेशामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यांमुळे या उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचं उपभागामध्ये विभाजन झालं आहे. त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. पुढे घेतला आणखीन आपण पूर्व घाटातील शिखरांची नावं सांगा. आता हा घाट म्हटला म्हणजे काही कन्नडचा घाट नव्हे, तर हा जो पूर्व किनारपट्टीला समांतर पूर्व मैदानी प्रदेशाला लागून हा जो गुलाबी रंगाचा पट्टा दिसतोय याला पूर्व घाट म्हणतात. तसंच पश्चिम किनारपट्टीला लागून हा जो गुलाबी रंगाचा पट्टा दिसतो आहे त्याला पश्चिम घाट म्हणतात, त्याला सह्याद्री पर्वत म्हणतात. आणि या ठिकाणी या पूर्व घाटामधील 2 शिखरं आपल्याला दिलेली आहेत. त्या 2 शिखरांमध्ये एक महेंद्रगिरी आणि मलयगिरी. हे महेंद्रगिरी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मलयगिरी इथे दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नकाशामध्ये निरीक्षण करा. दोघं मुद्दे परीक्षेमध्ये नकाशाभरासाठी पण विचारलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर निरीक्षण केलं तर महेंद्रगिरी आणि मलयगिरी हे 2 पर्वत शिखरं जे आहेत पूर्व घाटामधले ते तुमच्या लक्षात येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे. ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतांनी अंकित केली आहे? आता हा ब्रह्मपुत्रा नदीचा भाग आहे. इथे तुम्हाला पाहायला गेलं तर हा ईशान्य हिमालय आणि हा पूर्व हिमालय, पूर्वाचल हिमालय याला म्हणतात. या दोघं भाग पर्वतीय हिमालयाच्या रांगांनी हा ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश अंकित केलेला आहे. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निलगिरी पर्वत दिलेला आहे. हा दक्षिण भागामध्ये पहा. या निलगिरी पर्वतातून पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे दोघंही घाट या निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात. म्हणून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल की दोघं घाट एकत्र येतात त्या ठिकाणी त्याचं सापेक्ष स्थान आहे. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? आता सह्याद्री पर्वत कुठे आहे हे लक्षात घ्या. हा सह्याद्री पर्वताचा भाग आहे. दक्षिणेकडे सह्याद्री पर्वताची उंची वाढते. दक्षिणेकडनं जसजसं आपण उत्तरेला जातो तसतसं सह्याद्री पर्वताची उंची कमी होत जाते, हे लक्षात घ्या. विंध्य पर्वत कोणत्या नदीचा जल विभाजक आहे? विंध्य पर्वत हा नर्मदा नदीचा प्रमुख जलविभाजक आहे.
विंध्य पर्वत कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर या ठिकाणी विंध्य पर्वत दिलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने नर्मदा नदीचं जलविभाजन करतो, म्हणून त्याला जलविभाजक असं संबोधलं आहे. अशा प्रकारे आपण जर पाहिलं की एक प्राकृतिक रचनेचा नकाशा दिला आहे आणि त्याच्याखाली आपल्याला प्रश्न दिले, याच्यापेक्षा या नकाशामधून काय निरीक्षण करून काय मिळेल? 10वीच्या नकाशाभरा या भागामध्ये एक राजधानीचा प्रश्न येतो, तो आपण मागच्या प्रकरणात पाहिला. एक प्रश्न शिखरावर आधारित येतो विद्यार्थी मित्रांनो. मग कोणते शिखर विचारले जातात? तर पाया उत्तर भागामध्ये या ठिकाणी K2 नावाचं शिखर दिलेलं आहे. हे भारतातलं सर्वात उंच शिखर आणि जगातलं 2 नंबरचं उंच शिखर दिलेलं आहे. हे K2 शिखर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जात असतं. त्याच्यानंतर मी आधीच तुम्हाला सांगितलं महेंद्रगिरी आणि मलयगिरी शिखर तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण या कुमाऊ हिमालयामध्ये पाहिलं तर नंदादेवी शिखर दिलेलं आहे. म्हणजे शिखरांचा प्रश्न घेतला तर आपल्याला 1 मार्काला येतो. आरोली पर्वतातील गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर असून माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे, हे आपल्याला पाहता येऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे पश्चिम घाटातलं पाहिलं तर सर्वात उंच शिखर कळसूबाई आपल्या पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्री पर्वतामधलं. एकंदरीत शिखरावर 1 मार्काचा प्रश्न येतो. तसं नदी दाखवा, नदीचा उगम दाखवा. भारतीय पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर भारतीय पठारावरून सर्वात मोठी वाहणारी नदी आहे गोदावरी नदी. ही नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते ब्रह्मगिरी नावाच्या टेकडीवरनं आणि ते पूर्वेला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगा नदी दाखवा, ही उत्तरेकडनं वाहणारी गंगा नदी आहे. उलर सरोवर दाखवा. उलर सरोवर म्हटलं की आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ उलर सरोवर आहे. सरोवर दाखवण्यासाठी 1 मार्काला प्रश्न येतो. राकस सरोवर, या ठिकाणी राकस सरोवर आहे, तुम्हाला दिलेले आहे, थोडंसं लक्ष घाला. राकस सरोवराजवळून सतलज नदीचा उगम आहे आणि मानस सरोवराजवळून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम आहे. दोघं सरोवर त्या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला राजस्थानमध्ये आलो तर सांबर सरोवराचा पॉईंट लक्षात ठेवा. पूर्व किनारपट्टीवर आले तर आपल्याला पुलिकेत सरोवर आहे, चिल्का सरोवर आहे. केरळमध्ये गेले तर वेंबनाड सरोवर आहे. म्हणजे सरोवरांवरती सुद्धा 1 मार्काचा प्रश्न येतो. नदी दाखवण्याचा 1 मार्काचा प्रश्न येत असतो. शिखर दाखवण्याचा 1 मार्काचा प्रश्न येत असतो. राजधानी दाखवण्याचा 1 मार्काचा प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक घटकावरती आधारित 4 मार्काचे 4 प्रश्न झाल्यानंतर और सहित 6 विचारलेले असतात नकाशाभरामध्ये. 2 औद्योगिक क्षेत्रावरती किंवा लोकसंख्येच्या वितरणावरती किंवा वाहतूक मार्गावरती 2 मार्काला विचारलेलं असतं. म्हणजे नकाशाभराच्या दृष्टिकोनातून हा नकाशा विद्यार्थ्यांनी जेवढा बारकाईने निरीक्षण केलं, पाहिलं, तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी प्राकृतिक रचना हा भाग समजण्यास सोपा जाईल. शिवाय नकाशाभरा यामध्ये विचारलेले बिंदू, यामध्ये विचारलेले प्रश्न तुम्हाला अचूक भरता येऊ शकतील, हे लक्षात घ्या. मग आता आपण संपूर्ण प्राकृतिक रचनेचे 5 भाग आहेत. पहिला दिला आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पावरील पठार, किनारी मैदानी प्रदेश म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह म्हणजे बेटीय प्रदेश. असे 5 विभाग भारताचे प्राकृतिक रचनेचे दिले आहेत. त्या 5ही प्राकृतिक रचनेच्या विभागांचं वैशिष्ट्य, महत्त्व आणि त्यांचं स्थान, वितरण हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पहिला प्राकृतिक विभाग आपण पाहणार आहोत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. आता भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हटला म्हणजे हिमालय पर्वत आणि रांगा. मी आउटलाईन भारताचा नकाशा हाताने फळ्यावर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
हा हिमालय पर्वताच्या एक एक रांगा मी तुम्हाला आधी समजावून सांगणार आहे. सर्वात आधी हिमालय पर्वताच्या रांगा ज्या आहेत त्यांचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तो या ठिकाणी ह्या आहे. याला शिवालिक टेकड्या म्हणतात. शिवालिक टेकड्या. त्याच्यानंतर या भागामध्ये हा मध्य हिमालय आणि अति उत्तरेकडच्या ज्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत हा जो भाग आहे हा बृहद हिमालय नावाने ओळखला जातो किंवा त्याला म्हणतो आपण मुख्य हिमालय. आणि या मुख्य हिमालयाच्या पलीकडे अनेक छोट्या मोठ्या पर्वतरांगा आहेत. त्यांना हिमालयाच्या पलीकडील पर्वतरांगा म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, ही शिवालिक पर्वतरांग दक्षिणेला आहे, त्याच्या उत्तरेला मध्य हिमालय, त्याच्याही उत्तरेला बृहद हिमालय किंवा मध्य हिमालय किंवा त्याला हिमाद्री असंही म्हणतात. हा भारताचा भाग आहे. या पर्वतरांगांचे काही भाग ईशान्य भारताकडे सुद्धा गेलेले आहेत आणि त्या दक्षिणेकडे वळालेल्या आहेत. वेगवेगळ्या नावाने त्या ओळखल्या जातात. आता सुरुवातीला आपल्याला या नकाशामध्ये दिलेला आहे, ज्या पर्वतरांगा दिलेल्या आहेत त्या मी फळ्यावर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. मग ह्या पर्वतरांगांची माहिती लिहायची आहे. सुरुवातीला आपण असं म्हणू शकतो की हिमालय हा भारताच्या उत्तरेकडील सर्वात उंच पर्वत आणि तो अर्वाचीन पर्वत आहे. अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जन्माला आलेला पर्वत, त्याला अर्वाचीन काळ म्हणतात. मग या पर्वतरांगांच्या 3 मुख्य रांगा आहेत. सर्वात दक्षिणेकडे शिवालिक पर्वत, त्याच्या उत्तरेला मध्य हिमालय आणि त्याच्याही उत्तरेला हिमाद्री मुख्य हिमालय, जो बराचसा भाग हिवाळ्यामध्ये हिमाच्छादित असतो म्हणून त्याला हिमाद्री असं नावाने ओळखलं जात असतं. या हिमालय पर्वताच्या हा आशिया खंडाच्या दक्षिणेकडचा भाग आहे. या ठिकाणी ताजिकिस्तानमध्ये पामीरचं पठार आहे. आशिया खंडाच्या मध्य भागात आणि या पामीर पठारापासून ज्या निघालेल्या पर्वतरांगा आहेत त्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. मध्य आशियामध्ये ताजिकिस्तानमधल्या पामीर पठारापासून जागा कमी असल्यामुळे तो इथे दर्शवतोय, परंतु पाकिस्तानमध्ये गेलेल्या किर्थर सुलेमान, अफगाणिस्तानमध्ये गेलेली पर्वतरांग, भारतामध्ये आलेली बृहद पर्वतरांग, चीनमध्ये गेलेली टियनशान कुनुलुन, ह्या सर्व ज्या पर्वतरांगा ह्या सर्व पामीर पठारापासून निघालेल्या आहेत. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की या हिमालय पर्वताच्या मुख्य 3 रांगांचे अजून काही स्थानिक नावाने त्या रांगा ओळखल्या जातात. काश्मीरमध्ये आले तर या ठिकाणी काश्मीर हिमालय ओळखला जातो. या ठिकाणी आले तर पीर पंजाल दिलेलं आहे आपल्याला नकाशामध्ये नाव. त्या ठिकाणी आपण बारीक लक्ष द्या. पीर पंजाल पर्वतरांग, काश्मीर हिमालय. पुढे आले या उत्तराखंडामध्ये तर या ठिकाणी कुमाऊ हिमालय येतो. हा कुमाऊ हिमालयाचा भाग आहे. पुढे आणखीन गेले तर या ठिकाणी हा ईशान्य हिमालय आणि ह्या पर्वतरांगा घेतल्यात तर पूर्व हिमालय, पूर्वाचल प्रदेश, त्याला वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखल्या जात असतात. अशा प्रकारे ह्या पर्वतरांगांचा विचार आपण त्या ठिकाणी करू शकत असतो, हे लक्षात घ्या. आता हिमालय पर्वतांमधून अनेक नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी राकस सरोवर आहे. या राकस सरोवरामधून ही नदी उगम पावते. ही हिमाचल प्रदेशामधून, पंजाबमधून पाकिस्तानमध्ये वाहत जाते. तिला सतलज नदी म्हणतात. या राकस सरोवराजवळ मानस सरोवर आहे. या मानस सरोवरामधून ही ब्रह्मपुत्रा
जिला चीनमध्ये सॅंगपो म्हणतात, ही भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि नंतर बांगलादेशामध्ये वाद जाते. त्यानंतर गंगोत्री इथून गंगा नदीचा उगम होतो आणि ही गंगा नदी वाहत जाऊन पूर्वेला वाहत जाते. तिच्या असंख्य उपनद्या इथे उगम पावतात. या ठिकाणी यमुनोत्री यमुना नदी उगम पावते. पुढे ती अलाहाबादजवळ गंगेला जाऊन मिळते. म्हणजे अनेक नद्यांचा उगमसुद्धा या हिमालय पर्वतीय प्रदेशामधून झालेला आहे. अशा प्रकारे जर हिमालय पर्वताचं आपल्याला वैशिष्ट्य विचारले तर एवढे वैशिष्ट्य आपण या नकाशामध्ये मी एक एक मुद्दा कसा टाकत गेलो त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला आपोआपच त्याचं उत्तर लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. प्राकृतिक रचनेचा दुसरा भाग आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. मी फळ्यावर तुम्हाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची एक आकृती काढून दाखवलेली आहे. उत्तरेला हिमालय पर्वतीय प्रदेशाचा दक्षिण भाग आणि भारतीय पठाराचा उत्तर भाग याच्या दरम्यानमध्ये हा विस्तृत असा गाळाचा सुपीक मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. या मैदानी प्रदेशाचे दोन भाग घेतलेले आहेत. पहिला घेतला आहे, या ठिकाणी मी राजस्थानमध्ये हा अरोली पर्वत दाखवलेला आहे. अरोली पर्वताच्या पूर्वेकडून जो प्रदेश आहे त्याला गंगेचा मैदानी प्रदेश म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदीचा मैदानी प्रदेश या ठिकाणी मी आसाममधला दाखवलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सुंदरबनचा प्रदेश म्हटलेला आहे. बांगलादेशामध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचं निक्षेपण होऊन आणि भारतामध्ये गंगा नदीच्या आणि वितरिकांचं निक्षेपण करून हा विस्तृत असा जगातला सर्वात मोठा सुंदरबनचा प्रदेश निर्माण झालेला आहे. याला वाघांचा प्रदेश म्हणतात. इथे सुंदरी नावाचे वृक्ष मोठ्या प्रमाणावरती आहे. दुसरा प्रदेश आहे अरोली पर्वताच्या पश्चिमेकडचा, ज्याला आपण नाव दिलं आहे भारतीय महावाळवंट नाव दिलेलं आहे. हा मैदानी प्रदेशाचाच भाग असून हा शुष्क मैदानी प्रदेश आहे. या अरोली पर्वताच्या उत्तरेला आणि या ठिकाणी दिल्ली डोंगर रांगांच्या पश्चिम भागामधला जो भाग आहे पंजाब आणि हरियाणाचा, हा मात्र सुपीक मैदानी प्रदेश आहे. सतलज आणि त्यांच्या असंख्य उपनद्यांनी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गाळाचं निक्षेपण करून हा प्रदेश सुपीक बनवलेला आहे. या प्रदेशामध्ये अनुकूल हवामान, जलसिंचनाच्या सुविधा, कृषी तंत्राचा विकास, वर्षातून 2 किंवा 3 वेळा पिकांची लागवड केली जाते व्यापारी तत्वावर शास्त्रीय पद्धतीने. परिणामी मी प्रश्न दिला आहे, पंजाबच्या मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय केला जातो. परिणामी हा व्यवसाय विकसित होऊन पंजाबला गव्हाचं कोठारे म्हणतात. त्याचप्रमाणे तुमच्या माहितीसाठी की पंजाबमध्ये तांदूळाचं सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होत असतं. असा हा जो मैदानी प्रदेश मी तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्या, आकृती लक्षात घ्या, त्याचे नावं लक्षात घ्या, म्हणजे तो तुम्हाला सहज समजेल. याच्यावर दुसरं कारण द्या विचारला तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश सुपीक आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जर विचार केला, पंजाब, हरियाणा, अरवली, राजस्थानमधल्या अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग, थेट पश्चिम बंगाल आणि ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, हा असा सलग असा मैदानी प्रदेश आहे. गाळाच्या निक्षेपणातून तयार झालेला आहे, सुपीक आहे. म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेश सुपीक बनलेला आहे असं त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. गंगा, त्यांच्या असंख्य उपनद्या वर्षोनुवर्ष या ठिकाणी गाळाचं निक्षेपण करतात. गाळामध्ये सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून हा प्रदेश शेतीदृष्ट्या अनुकूल आहे किंवा सुपीक आहे असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग दिला आहे द्वीपकल्पीय प्रदेश, त्याला म्हणतो आपण पठारी प्रदेश. मी या नकाशामध्ये तुम्हाला भारतीय पठारी प्रदेश याच्या सीमा दाखवून त्याची व्याख्या आधी सांगणार आहे की भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश म्हणजे काय. भारताच्या राजस्थान राज्यामधला अरवली पर्वत, उत्तरेला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा दक्षिण भाग
ईशान्येकडे राजमहाल टेकड्या, पूर्वेला हा तुटक तुटक दाखवलेला पूर्वघाट, दक्षिणेला निलगिरी पर्वत, पश्चिमेला पश्चिम घाट, या दरम्यानमध्ये हा जो असणारा त्रिकोणाकृती प्रदेश दिलेला आहे, या त्रिकोणाकृती प्रदेशाला भारतीय द्वीपकल्प किंवा भारतीय पठारी प्रदेश असं संबोधलं जातं. अरवली पर्वतापासून सुरू करून तर दक्षिणेला निलगिरी पर्वताचापर्यंत हा जो भाग दिलेला आहे तो भारतीय पठारी प्रदेश म्हणून पसरलेला आहे, तो दिसत आहे. एकंदरीत हिंदी महासागराकडे याचा आकार निमुळता होत गेलेला आहे, म्हणून त्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं त्या ठिकाणी संबोधलं जात असतं. या पठारी प्रदेशामध्ये हा एक मध्यभागात मी विंध्य पर्वत मुद्दामून दाखवला आहे. या विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत याच्या दरम्यानमध्ये नर्मदा नदी आणि तापी नदी आहे. या नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा हा जो प्रदेश दिलेला आहे संपूर्ण, ह्या प्रदेशाला उत्तर भारतीय पठार म्हणतात. आणि हा जो विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा जो भाग दिलेला आहे, ह्या भागाला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा बेसाल्ट खडकांचा बनलेला भारताचा दक्षिणेकडील पठारी प्रदेश म्हणून त्याला संबोधलं जातं. अशा प्रकारे उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार याला दुसरं नाव पण आहे दख्खनचे पठार, हे लक्षात घ्या. या उत्तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये चंबळ, बेटवा, शोण यासारख्या नद्या वाहतात. या नद्यांच्या खोऱ्यांमुळे या पठारी प्रदेशाचे उपविभागसुद्धा आपल्याला या पुस्तकात दिले आहेत. अगदी अरवली पर्वताच्या जवळ मेवाड पठार आहे. या ठिकाणी पहिला पठाराचा प्रदेश आहे मेवाड पठार. त्याच्यानंतर दुसरा भाग झाला आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे माळव्याचे पठार. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे बुंदेलखंडचं पठार, चौथा भाग आहे बागेलखंडचं पठार आणि पाचवा आहे छोटा नागपूरचे पठारी प्रदेश. असे उपविभागांमध्ये त्याला संबोधलं जातं. दक्षिण भारतीय पठारामध्ये किंवा दख्खनच्या पठारामध्ये पहिलं पठार आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार. दुसरा आहे कर्नाटक पठार. तिसरा आहे तेलंगणा पठार. याचा अर्थ आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, थोडासा आंध्र प्रदेशचा भाग या दरम्यानमध्ये हे दख्खनचं पठार विस्तारलेलं आहे. हा अतिशय प्राचीन असा त्रिकोणाकृती बेसाल्ट अग्निजन्य खडकापासून बनलेला हा प्रदेश आहे. त्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं संबोधलं जात असतं. एकंदरीत आपण जर पाहिलं की या भारतीय पठारी प्रदेशामध्ये बेसाल्ट खडकापासून तयार झालेली रेगूर प्रकारची मृदा अनेक पिकांनासुद्धा अनुकूल असे हा भाग आपण शिकलेलो आहोत, हे लक्षात ठेवा. पूर्वेला पूर्वघाट आणि पश्चिम घाटाचा अभ्यास आपण पुढे पाहणारच आहोत. आता आकृती क्रमांक 3.1 वरनं काही प्रश्न पाठ्यपुस्तकात दिले आहेत. पहिला प्रश्न दिला आहे, अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे? हा राजस्थानमधला अरवली पर्वत आहे. याची दिशा लिहिताना नैऋत्य कडून ईशान्य कडे, हे त्याचं उत्तर आहे. अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाग आहे? तर राजस्थानमध्ये लुनी, मही या नद्यांचा जलविभाजक आहे. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगांची नावे सांगा. तर या ठिकाणी विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत हे तुम्हाला दिले आहे. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणत्या राज्यात आहे? मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा काही भाग, तेलंगणा
या प्रदेशात पसरलेला आहे. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेला कोणत्या पर्वतरांगा आहेत? पश्चिमेला या ठिकाणी म्हटलं म्हणजे हा पश्चिम घाट, त्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो. पश्चिम घाटाची वैशिष्ट्य सांगा. आता त्यांनी आपल्याला पश्चिम घाट म्हणजे काय आणि पश्चिम घाटाची वैशिष्ट्य सांगितली. मी तुम्हाला एक एक वैशिष्ट्य सांगतो, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आधी पश्चिम घाट म्हणजे काय? हा पश्चिम घाट दिलेला आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर दक्षिण दिशेमध्ये निलगिरी पर्वतापर्यंत पसरलेल्या अतिशय प्राचीन अशा पर्वतश्रेणीला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट म्हणतात. हा पश्चिम घाट एका भिंतीसारखा, कडेसारखा तीव्र उताराचा आहे. पश्चिम घाटावरनं वेगाने नद्या पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यामुळे या प्रदेशात नद्यांच्या शरण कार्यामुळे किनारी भाग खडकाळ बनला आहे. नैसर्गिकरित्या किनारी भाग दंतूर आहे. खाड्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. नद्यांनी गाळाचं फारसं निक्षेपण केलेलं नाही, म्हणून पश्चिम किनारी मैदान अरुंद आहे, हे पण लक्षात ठेवा. पश्चिम घाटामधून पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा नद्यांचा उगम होतो. तर पश्चिम घाटाला नर्मदा, तापी नदीमुळे खजदरी मुतून ह्या नद्या वाहतात. त्यानंतर गोव्यामधली मांडवी, पेरियार या नद्यांचा जलप्रवाह पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे वाहत जातो. म्हणून पश्चिम घाट हा एक प्रमुख जलविभाजक सुद्धा आहे, असं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल. आता पुढे दिलेलं आहे पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा. हा पश्चिम घाटाचं मी तुम्हाला सर्व सांगितलं. आता मी पूर्व घाटाची माहिती देतो. दोघांचं निरीक्षण करा, लिखाण करा आणि आपोआप तुलना करा. पश्चिम घाट सलग आहे, पूर्व घाट तुटक रांगांनी बनला आहे. निलगिरी पर्वतापासून पूर्व किनारपट्टीला समांतर उत्तरेकडे विस्तारलेला हा पूर्व घाट त्या ठिकाणी संबोधला जातो. गोदावरी, कृष्णा यासारख्या नद्यांच्या शरण कार्यामुळे पूर्व घाट तुटक रांगांनी बनला आहे. पूर्व घाटामध्ये महेंद्रगिरी आणि मलयगिरी नावाची उंच शिखरं आहेत. पूर्व घाटामधून वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळताना त्या पूर्व किनाऱ्यावरती निक्षेपण करतात. अशा प्रकारे दोघांची तुलना करताना तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यावी लागेल, याचा तुम्ही स्वतःहून विचार करायचा आहे. चौथा प्रदेश आहे किनारपट्टीचा प्रदेश. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. म्हणून भारताला पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा लाभला आहे. तिच्यात पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी अशा दोन किनारपट्टीचा भाग मी तुम्हाला दाखवला आहे. तिच्यात पश्चिम किनारपट्टीच्या पूर्वेला पश्चिम घाट आपण पाहिला. पश्चिम घाटावरनं वेगाने वाहणाऱ्या नद्या ह्या किनाऱ्याची झीज करतात, गाळाचं निक्षेपण करत नाहीत, तिथे त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत. किनारा दंतूर आहे, खडकाळ आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी विस्तृत किंवा रुंद स्वरूपामध्ये नाही. मात्र पूर्व किनारपट्टी याच्या विरुद्ध आहे. पश्चिम घाटातून वाहणाऱ्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रासारख्या नद्यांनी पूर्व घाटाची झीज करून आपला मार्ग तयार केला आणि पूर्व किनारपट्टीला लागून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळाचं निक्षेपण करून हा विस्तृत असा त्रिभुज प्रदेश या नद्यांनी तयार केलेला आहे. हा त्रिभुज प्रदेश सुपीक आहे, म्हणून पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती हा व्यवसाय केला जातो. तांदूळाचं पीक ह्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात असतं. या नद्यांनी आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश केलेला आहे. नद्या प्रचंड प्रमाणात पाणी घेऊन वाहतात, गाळ घेऊन वाहतात
संथ वातात, किनाऱ्यालगतचा भाग मंद उताराचा आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं किनाऱ्यालगत निक्षेपण होत असतं. परिणामी वर्षोनिवर्ष होणाऱ्या निक्षेपणामुळे इथे विस्तृत असा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. जर प्रश्न आला पूर्व किनारपट्टीवर विस्तृत त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे, तर हे त्याचं उत्तर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगता येऊ शकेल. हे लक्षात घ्या. 5वा विभाग आहे आपल्याला दिलेला आहे द्वीपसमूह, म्हणजे बेटिया प्रदेश दिलेला आहे. या किनारी भागामध्ये छोटी छोटी खाड्यांमध्ये तर बेटा आहेतच, परंतु बंगालच्या उपसागरामध्ये असणारी ही अंदमान निकोबार बेटं, अरबी समुद्रामध्ये असणारी ही लक्षद्वीप बेटं, हा भारताचा 5वा प्राकृतिक विभाग आहे. याच्यामध्ये आपण ही लक्षद्वीप बेटं जर घेतली तर ही उष्णकटिबंधीय प्रदेशालगत येतात आणि बहुतेक बेटं जी आहेत समुद्रामध्ये प्रचंड प्रवाळ नावाची कीटक असतात. हे कीटक मृत झाल्यानंतर यांच्या शरीराचे अवशेष आणि गाळ यांचं निक्षेपण तयार होऊन ही लक्षद्वीप बेटं तयार झाली आहेत. म्हणून त्याला म्हणतात प्रवाळ कंकणाकृती बेटं. प्रवाळ म्हणजे काय? ही समुद्रामधील कीटक आहेत, त्यांच्या मृत अवशेष आणि सागरी गाळ यांच्या निक्षेपणातून ही बेटं तयार होतात. इथे अंदमान निकोबार बेटं आहेत. ही सर्व बेटं ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली आहेत. आजही अंदमान निकोबार बेटामधलं बॅरन हा ज्वालामुखी उद्रेक जागृत अवस्थेमध्ये आजही आहे. बरीचशी बेटं ही मानवी वस्तीसाठी आजही या ठिकाणी अनुकूल आहेत. निकोबार द्वीपसमूहामधील बॅरन बेटावरती एकमेव असा जागृत ज्वालामुखी आजही आहे. म्हणजेच ही बेटं ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेली आहेत, हे आपल्याला सांगता येऊ शकते. अशा प्रकारे भारताचे 5 प्राकृतिक विभाग, मी प्रत्येक विभागाचं तुम्हाला आकृती काढून त्यांची वैशिष्ट्य, त्यांच्यावर विचारले जाणारे प्रश्न हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पहा, लक्षात घ्या, लिखाण करा, आपल्याला समजेल.